नाशिकच्या सटाणा बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति किलो अवघ्या 50 पैसे इतका दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। लासलगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या लासूरमध्ये अत्यल्प दरामुळे गोंधळ उडाला। उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। या कवडीमोल दरामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला। नाशिकच्या सटाणा बाजार समितीमध्ये कांद्याला केवळ 50 रुपये दर मिळाल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला। संतापलेल्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरवर जाऊन जोरदार आंदोलनाला सुरुवात केली। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी 175 रुपये दर मान्य केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लासूर स्टेशनमधील कांदा मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे। परवा शेतकऱ्यांनी कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आक्रमकपणे आंदोलन केलं होतं। केवळ 7 रुपये किलो भाव मिळत होता। शेतकऱ्यांचा आक्रमकपणा वाढत असल्याने कांदा मार्केट बंद आहे। पैठण बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरावरून शेतकऱ्याची क्रूर चेष्टा करण्यात आली। वरुडी येथील शेतकरी प्रकाश गलधर यांनी 12 क्विंटल कांदा विकला। मात्र दर इतका कमी मिळाला की हाती पैसे येण्याऐवजी त्यांना स्वतःच्या खिशातून बाजार समितीला 1 रुपया द्यावा लागला।